तुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनिंद समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्नं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण दत्ताजिया दुसरे चरण दत्ताजिया दत्ता कृपादाने कसे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेमा काही कळा. विठ्ठला विठ्ठला हरी भोळा हरी भोळा हरी भोळा हरी भोळा आम्ही डोळा पाहिला. हरी श्रेष्ठ आम्हा कष्ट नाही ते. हरी उदार आम्हा धीर होईना. नामा म्हणे हरिदाता आम्हा दासा रक्षितो. हरी श्रेष्ठ आम्हा कष्ट नाही ते. विठ्ठला विठ्ठला आनंद कर सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग कोणाचा आहे म्हणाल तर आपल्या पांडुरंग रायाचे एकनिष्ठ भक्त नवे आपल्या पांडुरंग रायाचे लढिवाळ भक्त लाडके भक्त संत नामदेव महाराज यांचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला अभंग नामदेव महाराजांचा आहे आणि प्रसंग महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेली ही कीर्तन रूपी सेवा आहे. मी काही लांबची नाही, आपल्या गावचीच कन्या आहे. त्यामुळे हे समोर जेवढे काही चेहरे आहेत सगळे माझ्या ओळखीचे आणि सगळे मला ओळखतात. बाहेर गावी कीर्तनाला गेलं तर सर्वांना माहित असतं फक्त एक महाराज येणार आहे, पण ते काही एवढे आपल्याला ओळखत नसतात. पण इथं बसलेली मंडळी अशी आहे की ज्यांनी मी शिकताना चुका केलेल्या सुद्धा पाहिलेल्या आहेत. त्यामुळे हे सर्व बसलेले माझे मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या समोर चुकातून शिकून कीर्तन करणं म्हणजे ही शिष्यासाठी खूप मोठी परीक्षा आहे असं मला वाटतं. खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी आज उभी आहे. तसेच आपल्या या नरेश्वर मंदिरात भोलेबाबांच्या मंदिरात ज्यांच्या माध्यमातून मी आज या ठिकाणी उभी आहे असे आपली महंत योगी अखिलनाथजी महाराज, तसेच आपले गोरक्षनाना दरेकर असतील, गोरक्षनाना भुजबळ असतील, सावता परिषदेचे अध्यक्ष आणि समस्त ग्रामस्थ सणसवाडी, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं तुम्हा सर्वांच्या योगानं मी या ठिकाणी उपस्थित आहे. योगी महाराजांचा रात्री फोन आला की ताई उद्या कीर्तन करायचं. अगदी आपलं नियोजन असं ठरलं ना असं उभं राहायला लागलं. थोडासा कीर्तनाला वेळ झाला पण मी काही लवकर सोडणार नाही. मला आदिनाथ महाराजांनी सांगितलंय किती वाजता सोडायचंय. ते म्हणले 2 वाजता सोडायचंय. मग तुम्ही तुमची तयारी करून बसा आता. तसेच या ठिकाणी आषाढी दिंडीचे अध्यक्ष आपले हरिभक्तपरायण आदिनाथजी हरगुडे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच सप्ताहाचे अध्यक्ष आमचे काकडामध्ये आम्ही सर्वजण जे असतो ज्यांच्या समोर मी असते असे आपले सीतारामजी कांचन असतील, त्याचप्रमाणे नवनाथ हरगुडे असतील, रामदास हरगुडे असतील, विकास हरगुडे असतील,
त्याचप्रमाणे निवृत्तीजी हरगुडे असतील, तसेच आमचे भजनी मंडळातील पेटी मास्तर भोसले महाराज असतील, पाटील महाराज असतील, मोरे महाराज असतील, दीक्षित महाराज असतील, जाधव महाराज असतील, सोमटकर महाराज असतील, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे भैरवनाथ प्रासादिक दिंडीची आपली भैरवनाथ भजनी मंडळ आणि पांडुरंग भजनी मंडळाच्या काकडामध्ये महिला असतात, त्याही या ठिकाणी 2-3 जणी उपस्थित आहेत. सर्वांचे आभार मानते. त्याचप्रमाणे ज्यांचे आपल्याला साथ आहे असे आपले मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण जीवन महाराज असतील, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. करून सेवेला प्रारंभ करते. विठ्ठला विठ्ठला अभंग नामदेव महाराजांचा आहे प्रसंग महाशिवरात्रीचा आहे. या कार्यक्रमाला साथ संगत करणारे मृदुंगाचार्य उत्कृष्ट आहेत. छान असा मृदुंग वाजवतात की नाही? त्यांचा हात गोड आहे की नाही? आहे ना? ते बाकी फार गोड मृदुंग वाजवतात. आपले टाळकरीही छान असे टाळ वाजवतात. खनखन 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 असा टाळ वाजवतात. नाही तर काही ठिकाणचे टाळकरी महाराज आशे टाळ वाजवतात, आशे टाळ वाजवतात, आशे टाळ वाजवतात की शेजारच्याला सुद्धा ऐकू येत नाही. पण आपले टाळकरी मोजकेच आहेत, पण मोजण्यासारखे आहेत. अतिशय उत्तम असा टाळ वाजवतात. त्याचप्रमाणे आपले विनेकरी बाबा असतील, बघा ना काय सुंदर दिसतात. अगदी धोतर वगैरे, अगदी नामदेव महाराजांचा अवतार म्हणायचं की नाही, अगदी सुंदर असे आहेत, उत्तम आहेत. त्याचप्रमाणे आपली माईक सिस्टीमही सुंदर आहे. एकंदरीत संपूर्ण वातावरण छान आहे. अशा या वातावरणात महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेली ही कीर्तन रूपी सेवा आहे. बघा ना, महादेवांना नाव आहे महादेव, पण सर्वात पहिलं आपण महादेवाच्या मंदिरात गेलं की आपण म्हणतो भोले बाबांचं मंदिर आहे. भोले बाबा, भोळा म्हटलं गेलंय महादेवाला. का? कारण ते एवढे भोळे आहेत, एवढे भोळे आहेत की विचारूच नका. मग विचार करा, ज्या व्यक्तीनं काळाला जिंकलंय, ज्या व्यक्तीनं काळाला जिंकलंय त्याला भोळं कसं म्हणायचं? पण भोले बाबा म्हणतात, मी भोळा फक्त आणि फक्त माझ्या भक्तांसाठी आहे. असे आपले भोले बाबा आहेत. हे जग शिवमय आहे, शिवमय. आपल्याला जीवनात कितीही संकट येऊ द्या, लोकांना न सांगता भोले बाबा म्हणतात, माझ्याकडे या, मला तुमची संकट सांगा, कारण मी तुमच्या संकटांचं निवारण करणार आहे, त्याचं हास्य नाही करणार. शिव केला सो के वासी, शिव केला सो के वासी, धौली धारो के राजा, शंकर संकट हरना, शंकर संकट हरना, शंकर संकट हरना. भोले बाबा आपल्या संकटाचं निवारण करत असतात. एवढे भोले बाबा आपले भोले आहेत. हे जग शिवमय आहे. श्री पंडितजींच्या मुखातून मी एक दृष्टांत ऐकलाय, तो या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल. की एकदा भोले बाबा भगवान विष्णूंना म्हणाले की भगवान विष्णू, या मृत्यू लोकात, या पृथ्वी तलावरती सर्वजण मला भेटायला येतात, सर्वजण मला भेटतात, पण भगवान विष्णू, मी तुमची आशा करत असतो की कधी तुम्ही याल, कधी तुम्ही मला भेट द्या. मग तुम्ही मला भेटायला का येत नाही? त्यावेळी भगवान विष्णू म्हणाले की भोले बाबा, मी तुमची भेट घ्यायला येतो, मी तुमची भेट घ्यायला येतही असतो, मृत्यू लोकांपर्यंत येतो, पण तिथून मी पुन्हा जातो. त्यावेळी भोले बाबांनी विचारलं की तुम्ही असं का करता? त्यावेळी भगवान विष्णू म्हणाले की हे बघा भोले बाबा, मी तुमच्याकडे येतो, मृत्यू लोकांपर्यंत येतो, पण मी ज्यावेळी मृत्यू लोकात पाय ठेवायला निघतो, या पृथ्वी तलावरती पाय ठेवायला निघतो, त्यावेळी प्रत्येक ठिकाणी मला फक्त आणि फक्त तुमची पिंड दिसत असते, तुमचं शिवलिंग दिसत असतं. मग भोले बाबा मला सांगा, तुमच्यावर पाय देणं हे योग्य आहे का?
हे मला शोभत नाही, त्यामुळे मी पुन्हा निघून जातो. मग भोले बाबा म्हणाले की भगवान विष्णू, तुम्ही असं रूप धारण करा, असं रूप घ्या की जे रूप अखंड सदैव माझ्यापाशी राहील. मग आता मला तुम्ही सांगा, असं कोणतं रूप आहे भोले बाबांपाशी? भोले बाबांच्या गळ्यामध्ये काय आहे? सर्प. आणि मग भगवान विष्णूंनी सर्पाचं रूप धारण केलं. ते मृत्यू लोकामध्ये आले, पृथ्वी तलावरती आले आणि भोले बाबांनी भगवान विष्णूंच्या त्या सर्प अवताराला आपल्या गळ्यामध्ये धारण केले. एवढे भोले बाबा भोले आहेत की त्यांनी भगवान विष्णूंना आपल्या गळ्यामध्ये स्थान दिलं. एवढे भोले आहेत. आणि त्याच भोले बाबांची आज महाशिवरात्र आहे आणि त्या महाशिवरात्री निमित्त आपली आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल. हे जग शिवमय आहे. असं ठिकाण नाही की ज्या ठिकाणी भोले बाबा नाही. जगातील सर्वात पहिले, आपण सर्वजण आता पांडुरंगाच्या वारीला जातो पंढरपूरला, बरोबर आहे की नाही? जगातील सर्वात पहिली देवांपैकी जर पंढरपूरची, पंढरीश पांडुरंग परमात्म्याची कोणी वारी केली असेल तर ती वारी केली आपल्या भोले बाबांनी. प्रमाण आहे आपल्याकडे. रंभाधिक नाचती उभ्या जोडोनी हाता, त्रिशूळ डमरू घेऊन याला गिरजेचा कांता, त्रिशूळ डमरू घेऊन याला गिरजेचा कांता. सर्वात पहिली वारी केली आहे ती आपल्या भोले बाबांनी. भोले बाबा वारीला निघाले. एक दिवस वारीला निघत असताना पार्वती मातेने विचारलं की भोले बाबा कुठे चाललात? भोले बाबा म्हणाले मी वारीला चाललो. पार्वती माता म्हणाल्या मलाही यायचं. आणि महिला मंडळी, पुरुष मंडळी जात असताना हटकून विचारतात का हो कुठे चालले? आता आपल्यात असतं हटकायचं नाही, मग लगेच इशाराने विचारतात. पुरुष मंडळी सुद्धा ओळखून घेतात लगेच. मग ते सांगतात की आम्ही कीर्तनाला चाललोय, भैरवनाथाचा सप्ताह बसलाय, पांडुरंग मंदिरात सप्ताह बसलाय, त्यामुळे मला जावं लागेल. महिला मंडळी तुम्हाला म्हणून सांगते, तुमचे पती जर कीर्तनाला निघाले तर त्यांना थांबवायचं नाही. जर तुम्ही थांबवलं तर तुम्हाला पाप लागणार. पण तुम्ही जर कीर्तनाला जाऊन दिलं, तुम्ही घरी बसून टीव्ही पाहिली, तुमची फेवरेट आवडती मालिका पाहिली, तरी तुम्हाला कीर्तन ऐकल्याचं अर्ध पुण्य घरी बसून मिळत असतं. त्यामुळे इथून पुढे तुमचे पुरुष मंडळी कीर्तनाला निघाले तर त्यांना थांबवायचं नाही. ते कीर्तनाला गेले की 12 वाजतील 1 वाजतील, शेवटी माणूस घरीच येणार. कारण आता आम्ही सुद्धा कीर्तनाला गेलो, 3 दिवस जरी बाहेर गेलो तरी घराचीच शेवटी आठवण येते. किती माणूस फिरू द्या, शेवटी कुठे येतो? घरीच येतो. त्यामुळे घरी बसून पुण्य मिळवायचं असेल तर आपले पती कीर्तनाला निघाले तर त्यांना थांबवायचं नाही. नाही तरी म्हणा पाठवणार ना? हा बरोबर आहे. मग पार्वती माता म्हणाले की भोले बाबा मला सुद्धा कीर्तनाला यायचं. पार्वती माताही निघाल्या. मग गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा म्हणाले मला सुद्धा पंढरीच्या वारीला यायचं. ते म्हणाले ठीक आहे. नंदी महाराज आले. नंदी महाराज म्हणाले मलाही पंढरपूरच्या वारीला यायचंय. सहकुटुंब सहपरिवार निघाले. कुठे? पंढरपूरला निघाले. पाय वाटेने जात असताना मध्येच एका ठिकाणी जेवण्यासाठी मुक्काम केला. त्या ठिकाणी थांबल्यानंतर पार्वती मातेला तिथून पांडुरंग मंदिराचा आपला कळस दिसला. कळस दिसल्यानंतर पार्वती माता म्हणाल्या की इथून पुढे आता मी येणार नाही. कारण कळस दिसला तरी पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नवे देवाचं दर्शन झालं असं म्हटलं जातं. त्यामुळे पार्वती माता तिथंच थांबल्या. आजही तिथे देवीचं मंदिर आहे. तिथून पुढे मग आता राहिले कोण? नंदी महाराज राहिले, गणपती बाप्पा राहिले आणि भोले बाबा. तिघही निघाले. कुठे? पांडुरंग परमात्म्याची भेट घ्यायला. तिघे पुढे गेल्यानंतर चंद्रभागेपाशी गेल्यानंतर मग नंदी महाराज म्हणाले आता मला काही पुढे यायचं नाही. नंदी महाराजही तिथं मारुतीरायांच्या मंदिरापाशी थांबले. वरती गेल्यानंतर गणपती बाप्पा गेले. गणपती बाप्पा म्हणाले आता मीही इथून पुढे काही येणार नाही. नामदेव महाराजांच्या तिथे गणपती बाप्पांचं छोटं मंदिर आहे.
तिथं गणपती बाप्पा थांबले. तिथं थांबल्यानंतर भोले बाबा मंदिरात गेले. भोले बाबांनी पंढरीश पांडुरंग परमात्म्याला पाहिलं. तर पंढरीश पांडुरंग परमात्म्याने भोले बाबांना पाहिलं. दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले. पंढरीश पांडुरंग परमात्म्याला एवढा आनंद झाला की तो विटेवरून खाली आला आणि भोले बाबांना आलिंगन दिलं. भोले बाबांना आलिंगन दिल्यानंतर पांडुरंग परमात्मा म्हणतात की भोले बाबा, अहो मी देव आहे आणि तुम्ही महादेव आहात. मी देव आहे, तुम्ही महादेव आहात. अहो देवाने महादेवाकडे यायचं असतं, महादेवाने देवाकडे नसतं यायचं. हे ऐकल्यानंतर भोले बाबांनी एवढं छान उत्तर दिलं की भोले बाबा म्हणाले की देवा, आज मी तुमच्याकडे तुमची भेट घ्यायला महादेव म्हणून आलो नाही. तुमची भेट घ्यायला मी महादेव म्हणून आलो नाही, तर मी आज एक तुमचा निष्ठावंत वारकरी म्हणून तुमची भेट घ्यायला आलेलो आहे. असे भोले बाबा म्हटल्यानंतर पंढरीश पांडुरंग परमात्म्याला रडणं आवरलं नाही. त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याने काय केलं, भोले बाबांना आपल्या डोक्यावरती स्थान दिलं. शिव भोळा चक्र, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा त्याचे पाय माझे चित्ती, असे आपले भोले बाबा भोले आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग नामदेव महाराजांचा आहे. प्रसंग महाशिवरात्री निमित्तचा आहे. खऱ्या अर्थानं ज्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला ती भूमी आहे तरी कोणाची. ज्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला ती भूमी आहे तरी कोणाची. येसाची बाजी, मुरारबाजी, संभाजी, कावजी, कोंढाळकर या एक एक मावळ्याच्या बलिदानातून निर्माण झालेली ही महाराष्ट्राची भूमी आहे. ही भूमी आहे तरी कोणाची. 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीची 18 पोरं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये एकत्रित केली गेली आणि या सह्याद्रीची या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. ज्या राजानं या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्या राजाचं नाव काय. त्या राजाचं नाव काय. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानातून निर्माण झालेली ही महाराष्ट्राची भूमी आहे. नाव शिवाजी, उलट केलं तर जीवाशी. या प्रजेच्या सुखासाठी आयुष्यभर स्वतःच्या जीवाशी खेळणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. महाराज माँसाहेब गरोदर होत्या. गरोदर असताना शहाजी राजांना प्रश्न पडला की माँसाहेबांना थांबवायचं कुठे, माँसाहेबांना ठेवायचं कुठे. कारण या मुघली सत्तेमध्ये माझी आई बहीण सुरक्षित नाही. माझी आईही सुरक्षित नाही, माझी बहीणही सुरक्षित नाही. मग माँसाहेबांना ठेवायचं कुठे. त्यावेळी शहाजी राजांसमोर एकच किल्ला उभा राहिला. सह्याद्रीच्या ओठांमध्ये आणि महादेवांच्या जटांमध्ये वसलेला शिवनेरी किल्ला. शहाजी राजांच्या समोर शिवनेरी किल्ला आला. माँसाहेबांना घोड्यावर बसवलं आणि सांगितलं की तुम्ही शिवनेरीकडे रवाना व्हा.
ती गरोदर असलेली माता घोडदौड करत शिवनेरी किल्ल्याकडे निघाली. पोटाला वेदना होत आहे, गरोदर आहे, त्रास होत आहे, पण ती माता पोटावर हात ठेवते आणि म्हणते की बाळा घाबरू नकोस, बाळा घाबरू नको, कारण उद्या याच सह्याद्रीमधून तुला घोडदौड करायची आहे, याच सह्याद्रीमधून तुला स्वराज्य निर्माण करायचं आहे बाळा, त्यामुळे घाबरू नको. ती माता शिवनेरी किल्ल्यावर पोहोचली. प्रसूतीचे दिवस जवळ येऊ लागले. प्रसूतीचे दिवस जवळ येत असताना दासीनं विचारलं की मा साहेब, आपल्याला काही खावं वाटतं, आपल्याला काही प्यावं वाटतं? त्यावेळी मा साहेब म्हणतात, आम्हास काही खावे वाटत नाही, आम्हास काही खावे वाटत नाही, आम्हास काही प्यावे वाटत नाही, आम्हास घोडदौड करावी वाटते, आम्हास तलवार म्यान करावी वाटते, आम्हास स्वराज्य निर्माण करावे वाटते, आम्हास स्वराज्य निर्माण करावे वाटते. हे होते महासाहेबांचे डोहाळे. आताच्या आपल्या महिलांचे डोहाळे विचारू नका. आम्हास पिझ्झा खावा वाटत, आम्हास पेन्सिल खावी वाटते. आताचे डोहाळे विचारूच नका. प्रसूतीचे दिवस जवळ आले. ती माता शिवाई मातेला नतमस्तक झाली. शिवाई मातेला नतमस्तक झाली आणि म्हणाली की हे अंबिकरणे चंडीकरणे वरदान दे, उन्मत्त होऊ सिंहासने, चिरा फाडण्यो माझा पुत्र दे, माझा पुत्र दे, माझा पुत्र दे, माझा पुत्र दे. आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप रणजुबा जन्मला, तो बापाचा बाप रणजुबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप रणजुबा जन्मला, तो बापाचा बाप रणजुबा जन्मला, बापाचा बाप रणजुबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊंची, शपथ घेतली स्वराजाची, आज्ञा होती माझी जाऊंची, शपथ घेतली स्वराजाची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची. तोरण बांधले स्वराज्याला, तोरण बांधले स्वराज्याला शिवबा राजाने. तो बापाचा बाप तुवा जन्मला, तो बापाचा बाप तुवा जन्मला, तो बापाचा बाप तुवा जन्मला, तो बापाचा बाप तुवा जन्मला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं. महाराज ही महाराष्ट्राची भूमी आहे तरी कोणाची? जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, सखूबाई, ज्ञानोबा, तुकोबा, निळोबा या साधू संतांच्या विचारातून निर्माण झालेली ही महाराष्ट्राची भूमी आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांच्या वतीनं सर्व साधू संतांना, महाराष्ट्राच्या अखंड आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना, छत्रपती संभाजी महाराजांना, तसेच या ठिकाणी जमलेले सर्व अधिकारी, आप्तेष्ट मंडळी सर्वांना वंदन करून अभंगाच्या दिशेने प्रवास करते. विठ्ठल विठ्ठल. अभंग नामदेव महाराजांचा आहे आणि या अभंगातून नामदेव महाराज हरीच्या गुणांचं वर्णन करतात. हरीचे गुण सांगतात की हरी भोळा आहे, हरी श्रेष्ठ आहे. एवढंच नाही, हरी उदार आहे आणि हरी दाता आहे, म्हणजेच देणारा आहे. एवढा हरी श्रेष्ठ आहे. एवढे हरीचे गुण आजच्या अभंगातून नामदेव महाराजांनी सांगितले. नामदेव महाराज सांगतात की या जगाकडे पाहिलं तर आपल्याला 3 प्रकारचे लोक दिसतात. प्रकारचे 3, प्रकारचे 3, प्रकारचे 3, प्रकारचे 3, प्रकारचे 3.
जन, 3 प्रकारचे लोक आहे. सात्विक, राजसी आणि तामसी, 3 प्रकारचे लोक आहेत. सात्विक लोकांचं खाणं सात्विक आहे, राजसी लोकांचं खाणं राजसी आहे आणि तामसी लोकांचं खाणं तामसी आहे. सात्विक लोकांचं राहणं सात्विक आहे, राजसी लोकांचं राहणं राजसी आहे आणि तामसी लोकांचं राहणं तामसी आहे. या 3ही प्रकारच्या लोकांचं सगळं काही 3 प्रकारचं आहे. खाणं असो, राहणं असो, हिंडणं असो, सगळं काही 3 प्रकारचं आहे. पण या 3ही प्रकारच्या लोकांची इच्छा मात्र एकच प्रकारची आहे. सात्विक लोकांची इच्छा आहे सुख पाहिजे, राजसी लोकांची इच्छा आहे सुख पाहिजे आणि तामसी लोकांची इच्छा आहे सुख पाहिजे. असं कोणी आहे ज्याला दुःख पाहिजे? आहे का? पाहिजे असेल तर आम्ही महाराजांनी तिथं विंचू आणले, ते विंचू एकेकाला देतो आम्ही, तुम्ही घ्या मग दुःख. पाहिजे का कोणाला दुःख? नाही. या जगात प्रत्येकाला फक्त आणि फक्त सुख पाहिजे. ज्याच्याकडे सायकल आहे त्याला 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर पाहिजे, ज्याच्याकडे 2 व्हीलर आहे त्याला 4 व्हीलर पाहिजे, ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे त्याला ब्रँडेड 4 व्हीलर पाहिजे, ज्याच्याकडे सगळं काही त्याला बिझनेस पाहिजे, ज्याच्याकडे बिझनेस आहे त्याला 4-5 कंपन्या टाकायच्या, ज्याच्या 4-5 कंपन्या आहेत त्याला प्रश्न पडतो की कोणाला कोणती कंपनी वाटून देऊ. म्हणजे प्रत्येकाकडे कशा ना कशाचं तरी दुःख आहेच. पंचपक्वानाचं ताट जरी समोर असलं तरी त्याच्या पदरात कुठं ना कुठं तरी दुःख आहेच. एक माणूस होता, रोज पंचपक्वानाचं जेवण जे पाहिजे ते त्याच्या घरी, पण त्याला सुखाने काही झोपच लागत नव्हती. एक दिवस डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांना म्हणला, डॉक्टर साहेब सगळं काही आहे, खाणं पिणं अगदी व्यवस्थित आहे, पंचपक्वान खातोय, आरोग्यदायी आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, पण प्रश्न असा आहे की मला सुखाने काही झोप लागत नाही, तुम्ही काहीतरी उपाय सांगा. मग डॉक्टरांनी झोपेच्या गोळ्या दिल्या, सांगितले झोपेच्या गोळ्या खा, तुम्हाला फरक पडेल. हा घरी गेला, झोपेच्या गोळ्या खाल्ल्या, 3 दिवस खाल्ल्या, काही फरक पडला नाही. 3 दिवसांनी डॉक्टरांकडे आला. डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर साहेब तुमच्या गोळ्यांचा काही फरक पडला नाही, काहीतरी उपाय सांगा. आता डॉक्टर म्हणाले, डॉक्टर बिक्टर सगळं करून झालं की माणूस जातो देवधर्माकडे. मग म्हणाले, बघ पुढे भोले बाबांचं मंदिर आहे, तिथे एक साधू असतात, त्यांच्याकडे जा, त्यांना विचार काय उपाय असेल ते. आणि मग तो माणूस त्या महाराजांकडे गेला. त्या महाराजांनी सांगितलं, हे बघ तुला जर सुखाने झोपायचं असेल तर एकच उपाय की जो माणूस सुखाने झोपतो, जो माणूस सुखी आहे, त्या व्यक्तीचा शर्ट किंवा सदरा घालून तू जर झोपला तर तुला सुखाने झोप लागेल. हा म्हणाला ठीक आहे. हा पळत पळत डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांना मला, डॉक्टर साहेब उपाय सापडला, उपाय सापडला. डॉक्टर साहेब म्हणाले, काय उपाय? डॉक्टर साहेब ते जाऊ द्या, पण पहिला तुमचा शर्ट मला काढून द्या. डॉक्टर साहेब म्हणाले, काय? अहो डॉक्टर साहेब त्या महाराजांनी सांगितलंय, जो माणूस सुखाने झोपतो, जो माणूस सुखी आहे, त्याचा शर्ट घातला तर मला सुखाने झोप लागल. अहो तुम्ही किती सुखी माणूस आहे, तुमचा शर्ट मला द्या पहिला. डॉक्टर साहेब असे ढसढसा रडू लागले. डॉक्टर साहेब म्हणाले, अहो कोण म्हणलं तुम्हाला मी सुखी आहे? कोण म्हणलं मी सुखी आहे? अहो 2 महिन्यापूर्वी समोर रोडच्या पलीकड जेव्हापासून दुसरा दवाखाना झालाय तेव्हापासून मला काही सुखानं झोप लागत नाही बघा. मग हा माणूस म्हणाला, अहो डॉक्टर साहेब मग इथं काय करताय तुम्ही, चला माझ्यासोबत. डॉक्टर साहेब म्हणाले, चालतंय चालतंय. हे निघाले. त्या व्यक्तीच्या एका इंजिनियर मित्राकडे गेले. त्याला सांगितलं, साधू महाराजांनी सांगितले, जो माणूस सुखाने झोपतो त्याचा सदरा घालून झोपलं की सुखाने झोप लागेल. तुला काय पाहिजे तेवढं पैसे देतो आम्ही, बघ बाबा. इंजिनियर मित्र म्हणाला, अरे काय सांगू, 6 महिने झालं कन्स्ट्रक्शन साईट मध्ये माझे 5 लाख गुंतलेत बघ. तेव्हापासून मला काही सुखानं झोप लागत नाही. रात्री झोपलो तर फक्त पंख्याकडे लक्ष जातं, फक्त गरा 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 फिरणारा तो पंखा बघतो. 5 लाख गुंतले तो 5 लाख. आपली 100ची नोट जरी पडू द्या, बघा ना, माणसाला तळतळ लागते, कारण कशाच्या असतात, कष्टाने कमवलेले असतात. दुसऱ्याचा चोरून आणलेलं ठेवलेले 500 जरी हरवले तरी फरक पडत नाही, पण घाम गाळून जे 100 आणलेले असतात ते हरवले तर माणूस रात्रभर झोपत नाही.
कुठं पडले असतील, कुणी घेतले असतील, तेवढ्यात मी हे केलं असतं, ते केलं असतं. ही किंमत असते कष्टाची. मग ते 2 जण डॉक्टर आणि तो माणूस म्हणाला की तू काय करतो इथं, चल मग आपण जाऊ सुखी असणाऱ्या माणसाला शोधायला. मग हे 3 जण निघाले. म्हणले असं म्हणतात की गावातला राजकारणी माणूस फार सुखी असतो. काही नाही, ते नुसते फिरतात, फक्त लोकांना बघायचं, खूप सुखी असतात. पंचपक्वानात खायचं, नुसतं गाडीमध्ये हिंडायचं, एसी मध्ये बसायचं, खूप सुखी असतात. हे 3 जण गेले त्या बाबांकडे, आपल्या राजकारणी माणसाकडे. मी आपल्या गावातलं सांगत नाही बरं का, तुम्ही उगाच कोणाकडे बघू नका, बरोबर आहे का नाही? हा, त्यामुळे ते कसं असतं, तिकडे गेलं की इकडचं सांगायचं, इकडे आलं की तिकडचं सांगायचं. असो, हे सगळे जण गेले त्यांच्याकडे. म्हणले की माणूस फार सुखी असतो, की समाजाची एवढी सेवा करत असतो, की समाज जिथे हाक मारेल तिथे तो माणूस उभा असतो, की स्वतःची संकट तो मागे टाकतो आणि समाजाची संकट स्वतःची पकडून तो त्यांचं रक्षण करतो, त्यांची सेवा करतो. तो माणूस किती सुखी असेल. म्हणून हे त्यांच्याकडे गेले राजकारणी माणसासोबत. आता भरपूर त्यांच्या मीटिंग चालू होते. हे 3 जण गेले, पाहिलं तर त्यांची मीटिंग चालू होती. हे बाजूला बसले. 15-20 मिनिटानंतर ते जरा फ्री झाले. फ्री झाल्यानंतर ते यांच्याकडे आले. म्हणाले बोला, काय काम करायचं तुमचं, काय सेवा करायची, कुठं काय अडचण आली. ते म्हणाले अडचण काही अशी एवढी मोठी नाही, पण विषय असा आहे की आम्हाला सुखाने काही झोप लागत नाही. आणि आम्हाला एका महाराजांनी सांगितले, जो माणूस सुखानं झोपतो त्याचा सदरा घालून झोपल्यानंतर आम्हाला सुखाने झोप लागणार. त्यांनी लगेच पाटलीनबाईला आवाज दिला, पाटलीनबाई चहा सोबत पोहे पण टाका. आता दरवेळेस काय देतात, चहा देतात. यांनी पोहे का सांगितले, कारण त्यांचं दुःख एवढं मोठं होतं की ते चहा पिण्यापुरतं संपणार नव्हतं. ते म्हणाले पोहे खाता खाता जेवढा वेळ आपले पोहे संपतील तेवढं माझं दुःख मला तुम्हाला सांगायचंय. हे गप्पा मारत बसले. म्हणले काय सांगू, एवढी सगळ्यांची सेवा करतो, एवढे सगळेजण तोंडावर माझ्याशी गोड बोलतात की तुमच्याच बाजूने आम्ही, तुमच्याच बाजूने आम्ही, आणि टाईम आलं की असे पळून जातात की विचारू नका. सत्ता येईल का नाही याचा भरोसा नाही, आणि आली किती टिकल याचा भरोसा नाही. लोकांना कितीही केलं तरी त्यांना कुठं ना कुठं तरी कमीच पडतं. अहोरात्री 1-1 वाजेपर्यंत लोकांची सेवा करायला आम्ही फिरतो, तरी लोक तोंडावर गोड बोलतात, पण माग ते काय करतील भरोसा नाही. त्यामुळे मी सुद्धा सुखी नाही. मग हे म्हणाले, अहो तुम्ही इथं काय करताय पाटील साहेब, चला महाराजांनी उपाय सांगितलाय, आपल्याला उपाय करायचाय. मग अशी 5-25 जण गोळा झाली आणि जंगलाच्या दिशेने निघाली. जंगलाच्या दिशेने निघाल्यानंतर पुढे भरपूर असे चालत गेले. चालत गेल्यानंतर तिथे आतमध्ये त्यांना एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये एक महाराज होते आणि त्या महाराजांचं भजन चालू होतं. ते त्या ठिकाणी गेले. त्यांनी खिडकीतून डोकून पाहिलं त्या झोपडीच्या साईडने. ते महाराज भजन करत होते. त्यांचं भजन झालं. भजन झाल्यानंतर त्यांनी थोडासा फलाहार केला. फलाहार झाल्यानंतर त्यांनी चटई टाकली, चटईवर लोळले, झोपले. अशी झोपले की लगेच घोरायला सुरुवात, अशी घोरायला सुरुवात केली. हे तर अशा आनंदानेच उड्या मारायला लागले, सापडला सापडला सापडला. आपल्याला जो माणूस पाहिजे होता तो माणूस सापडला. आता झोपडी छोटी होती, 5-25 जण आत जाऊ शकत नव्हती. त्यातली 3-4 जण आत गेली. महाराजांना हलवू लागली, उठा उठा उठा, पण महाराज काही उठायला तयार नाही. त्यांनी महाराजांना उचललं, बाहेर आणलं, काता हलवून त्यांना उठवलं. महाराज उठले. महाराजांनी डोळे उघडले की अरे 5-25 माणसं, अरे कोण आले तुम्ही, यमदूत वगैरे आले की काय? आता महाराज घाबरले. विचार करा, झोपेतून तुम्हाला आवाज जरी दिला, धाड कुणी कशाचा आवाज आला तर माणूस असा डचकून उठतो. महाराज घाबरले. म्हणले अरे तुम्ही कोण? त्यावेळी ते म्हणाले, महाराज काही घाबरू नका, घाबरू नका. हे बघा, आम्ही या ठिकाणी तुमची मदत घ्यायला आलो. आम्ही काही सुखी नाही. आम्ही तुम्हाला पाहिलं, तुम्ही फार सुखी आहात. आम्हाला एका साधूने सांगितलंय की सुखानं झोपायचं असेल तर जो माणूस सुखी आहे, सुखाने झोपतो, त्याचा शर्ट घालून, त्याचा सदरा घालून आम्हाला झोपायचंय. मग महाराज आम्ही 5-25 जण आलोय, आम्हाला सगळ्यांना तुमचा 1-1 शर्ट द्या ना. महाराजांनी डोक्यालाच हात लावला. महाराज म्हणाले, अरे येड्यांनो, तुम्हाला माझ्या अंगावर शर्ट दिसतोय का? मला ते पहिलं सांगा. तुम्हाला माझ्या अंगावर शर्ट दिसतोय का? अरे मी लंगोटी घालणारा महाराज
आणि तुम्ही माझ्याकडे शर्टाची अपेक्षा करता, कसं शक्य आहे? ते म्हणाले नाही महाराज, पण तुम्ही काही करा, पण आम्हाला एक एक शर्ट द्या. त्यावेळी महाराजांनी सांगितलं की तुम्ही सुखी का नाही? मी सुखी काय हे आधी सांगतो. मी सुखी आहे कारण माझ्या लंगोटीला खिसा नाही. खिसा हा कळणाऱ्याला कळलं असेल. कळलं? असल्या गोष्टी आपल्याला पटकन कळतात. माझ्या लंगोटीला खिसा नाही म्हणून मी सुखी आहे. तरी सुद्धा कोणाला ना कोणाला तरी कशा ना कशाचं तरी दुःख असतच. पैशाने तुम्ही गादी विकत घ्याल, पैशाने तुम्ही गादी विकत घ्याल, पण झोप विकत घेऊ शकत नाही. पैशाने तुम्ही सुखाची सगळी साधने विकत घ्याल, पण तुम्ही सुख पैशाने कधीच विकत घेऊ शकत नाही. ज्याच्याकडे 1000 रुपये आहेत तो सुद्धा दुःखी आहे. ज्याच्याकडे 1 कोटी रुपये आहेत तो सुद्धा दुःखी आहे. प्रत्येक जण दुःखी आहे. आपले संत सांगतात ना, तनाधारी सुखिया कोई न देखा, तनाधारी सुखिया कोई न देखा, जो देखा सो दुखिया हो. तनाधारी सुखिया कोई न देखा, जो देखा सो दुखिया हो. उदयाचा की बात कहत है, सबका किया बीबी का हो. उदयाचा की बात कहत है, सबका किया बीबी का हो. त्यागी राही बैरागी हो, त्यागी राही बैरागी हो. तनाधारी सुखिया कोई न देखा, जो देखा सो दुखिया हो. तनाधारी सुखिया कोई न देखा, जो देखा सो दुखिया हो. तनाधारी सुखिया कोई न देखा, जो देखा सो दुखिया हो. ज्याच्याकडे बघावे तो दुःखी आहे. प्रत्येक जणाला कशाचं ना कशाचं तरी दुःख आहे. काही जण तर सुख मिळवण्यासाठी, दुःख घालवण्यासाठी स्वतःच्या शरीराला इजा करून घेतात. उदाहरणार्थ देवीचा भोप्या स्वतःच्या शरीराला चापकाचे फटके मारून घेतो सुख मिळवण्यासाठी. मग मला सांगा, स्वतःला इजा करून सुख मिळेल का? नाही. प्रत्येक जण सुखासाठी धडपड करतोय. पण महाराज सांगतात की एखादा भक्त तनाने मनाने देवाला शरण गेला तर देव लगेच त्याचा उद्धार करतो, त्याला प्रसन्न होतो. एवढंच नाही, तो भक्त जर देवाला शरण गेला तर देव त्या भक्ताची जात पाहत नाही, त्याचा पंथ पाहत नाही. देव फक्त आणि फक्त त्याचा भाव पाहतो आणि त्याला प्रसन्न होतो, त्याचा उद्धार करतो. आणि हेच नाथ महाराज आजच्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. हरी भोळा हरी भोळा हरी भोळा हरी भोळा ओ हरी भोळा हरी भोळा
म्हणतात की एखादा भक्त माझ्या जवळ आला तर मी त्याची जात पाहत नाही किंवा देव त्याची जात पाहत नाही, पंथ पाहत नाही, फक्त आणि फक्त त्याचा भाव पाहतो. एवढा हरी आपला भोळा आहे. हरी किती भोळा आहे. भोले बाबांचं एक दृष्टांत आहे, उदाहरण आहे, जे अगदी बारक्या मुलापासून ते अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत माहितीये की भोले बाबा किती भोले आहे. एक चोर होता, भोले बाबांच्या मंदिरात चोरी करण्यासाठी गेला. चोरी करण्यासाठी गेल्यानंतर मंदिरात गेला, त्याला प्रश्न पडला की काय चोरी करायची, काय चोरावं. तर त्याला दिसली शिवलिंगावरती पिंडीवरती असलेली घंटा. त्या पठ्ठ्याचा हात तिथे पोहोचेना म्हणून तो पठ्ठ्या त्या पिंडीवरती उभा राहिला आणि त्याने ती घंटा काढली. विचार करा, देवाला आपला पाय लागला तर आपण त्याचं दर्शन घेतो, दिवसभर विचार करतो की देवा चुकलं माझं, आणि हा पठ्ठ्या चोरी करण्यासाठी त्या पिंडीवरती उभा राहिला आणि त्याने घंटा चोरली. त्या चोराला सुद्धा देव प्राप्त झाला, भोले बाबा प्राप्त झाले. भोले बाबा म्हणाले की माझे भक्त मला फूल फळ पुष्प अर्पण करतात, पण या पठ्ठ्याने मला स्वतःलाच अर्पण करून टाकलं. एवढा हा उदार आहे. मग सांगा आपले हरी किती भोळे आहेत. आपला हरी कसा आहे, भोळा आहे. एवढंच नाही, आपल्या व्यवहारात सुद्धा भोळी माणसं असतात का नाही. भोले बाबा तुम्हाला मगाशी सांगितलं की जो व्यक्ती काळाला सुद्धा ज्यानं जिंकलंय तो फक्त आणि फक्त आपल्या भक्तांसाठी भोळा आहे. व्यवहारात सुद्धा माणसं भोळी असतात, पण व्यवहारात माणसांनी भोळं असून चालत नाही. लोक त्याला विकून खातील महाराज असं, त्यामुळे व्यवहारात भोळा असून चालत नाही. एक पठ्ठ्या होता, एक माणूस होता, तो काय करत होता, रस्त्यात होता आणि विटीनं दगड फोडत होता. कशानी, विटीनी दगड फोडत होता. वीट 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 माहिती ना आपली, वीट बांधकामाला वापरतो, विटानी दगड फोडत होता. आता मला सांगा, विटानं दगड फुटन का, नाही. तिथे एक माणूस आला, म्हणाला अरे तुला अक्कल आहे का नाही, विटानं कुठं दगड फुटत असतो का, अरे जरा डोक्याचा वापर कर, डोकं वापर जरा. मग त्यानं वीट टाकून दिली आणि डोक्याचा वापर केला. आणि मग तो डोक्यानं दगड फोडू लागला, डोकं फुटलं, दवाखान्यात गेला. दवाखान्यात एवढं लागलेलं होतं, डॉक्टरांना न राहून विचारलं. डॉक्टरांनी विचारलं काय झालं, तर मला डॉक्टर साहेब मी विटीनं दगड फोडत होतो. त्यांनी सगळी स्टोरी सांगायला सुरुवात केली. डॉक्टरही म्हणाले तुला अक्कल आहे का रे, येडा बिडा आहे का तू, डोक्यावर पडला होता का तू लहानपणी, विटीनं कुठं दगड फुटत असतो का, जरा डोकं वापरायचं ना. तो डॉक्टरांना म्हणाला डॉक्टर साहेब अहो डोकंच वापरलं म्हणून तर ही हालत झाली ना. हा झाला व्यवहारातील भोळा. व्यवहारात एवढे भोळे असतात, एवढे भोळे असतात काही जण की विचारूच नका. एक जण आपल्या आई सोबत गप्पा मारत होता. बसला असताना जरा लाडात आला आणि आईला म्हणाला आई मी जरा जाऊन येऊ का ग. आई म्हणाली कुठं रे, नाही आई जरा जाऊन आलो ना ग. आई म्हणाली कुठं, नाही आई जरा जाऊन आलो ना ग. आई म्हणाली अरे जा पण कुठं. त्याचा मित्र इथे बसलेला होता. मित्र म्हणाला अगं मावशे कुठं म्हणजे काय कुठं, अगं तो सासूरवाडीला जाऊन येऊ का म्हणतोय, सासूरवाडीला. ती म्हणाली असं होय, बरं बरं सासूरवाडीला जायचं, बरं जा. आणि एक काम कर, सासूरवाडीला गेल्यानंतर तिथं जास्त काही बोलू नको. एक तर तू भोळा आहे बाबा, मेवण्या तुझ्या चेष्टा करतील, मेवणी तुझ्या चेष्टा करतील, त्यामुळे तू जास्त काही बोलायचं नाही. तेवढं पुरतं आपलं फक्त हो नाही करायचं. ते जेवढं विचारतील तेवढं बोलायचं आणि रिटर्न यायचं. जा तुला जायचं ना सासूरवाडीला, जा. निघाला सासूरवाडीला. भरपूर प्रवास केल्यानंतर सासूरवाडीला पोहोचला. सासूरवाडीला पोहोचल्यानंतर सासरी बुवा तिथेच बाज टाकून बसलेले होते. सासरी बुवांनी जावई बापूंना पाहिलं, पटकन बाजेवरून उठले, म्हणले राम राम जावई बापू. जावई बापू म्हणाले राम 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 राम. मग त्या चिकली तूप पिटली. काय आईनं काय सांगितलंय, जास्त काही बोलायचं नाही, तेवढ्या पुरतं फक्त हो नाही करायचं. मग त्याच्या लक्षात आलं. मग सासरबुवांनी चहा पाणी वगैरे केला. म्हणाले मग जावई बापू आले तुम्ही, हे म्हणाले हो. मग जावई बापू सगळं बरं चाललं का, हा म्हणाला नाही, कारण काय सांगितलं होतं आईनं म्हणायला हो नाही. ते म्हणाले आले का जावई बापू, हा म्हणाला हो. मग जावई बापू बरं चाललं का सगळं, हा म्हणाला नाही. का हो जावई बापू, काय कोणी आजारी आहे का काही, हा काय म्हणाला हो. मग का हो जावई बापू आम्ही भेटून येऊ का काय, मग हा म्हणाला
नाही. का हो जाऊ बाप्पू, तुम्ही मग सगळंच उरकून आले का काय? हा काय म्हणाला, हो. आता मग मला सांगा, यांनी कोणाला मारलं बरं? आईनं काय सांगितलं होतं, फक्त तेवढ्या पुरतं हो नाही हो नाही. म्हणजे काय, जेवढं विचारतील फक्त तेवढं बोलायचं. पण याने काय केलं, शब्दार्थ घेतला, शब्दशः अर्थ घेतला आणि स्वतःची अशी फजिती करून घेतली. विठ्ठल विठ्ठल. आपला हरी सुद्धा भोळा आहे, पण आपला हरी फक्त आणि फक्त आपल्या भक्तांसाठी भोळा आहे. आज महाशिवरात्री निमित्त ही कीर्तन रूपी सेवा आयोजित केली. त्यामुळे आज शिवकथा सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे आणि श्रोत्यांनी सुद्धा ती शिवकथा ऐकली पाहिजे. कारण आज पर्वकाळ आहे. पर्वकाळ म्हणजे काय, की एका पटीनं केलेल्या पुण्याचं फळ 10 पटीनं मिळणं, एका पटीनं केलेल्या पुण्याचं फळ 100 पटीनं मिळणं, एका पटीनं केलेल्या पुण्याचं फळ 1000 पटीनं मिळणं म्हणजे पर्वकाळ असतो. आज जर आपण देवाचं एक नाम घेतलं तर आपल्याला 10, 100, 1000 नाम घेतल्याचं फळ मिळत असतं. तो पर्वकाळ आज आहे. आणि त्या पर्वकाळ म्हणजे कोणता आहे तर भोले बाबांचा आहे, महाशिवरात्र आहे. तर महाशिवरात्रीची कथा सांगण्याचा मी प्रयत्न करते. सोमदत्त नावाचा एक राजा होता. त्या राजाकडे सर्व काही ऐश्वर होतं, कशाचीही कमी नव्हती. उपमा द्यावी तर इंद्राची, एवढं त्याच्याकडे ऐश्वर होतं. त्याला 500 बायका होत्या. किती होत्या? 500. तुम्ही म्हणाल इथं एक सांभाळणं त्यांनी 500 कशा सांभाळल्या असतील. 500 बायका असताना त्या सर्वजणी पापकर्म करणाऱ्या होत्या. फक्त त्यातल्या 2 पत्नी या पतिव्रता होत्या, पुण्यकर्म करणाऱ्या होत्या. पुण्य सामग्री संपली आणि मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर सोमदत्त राजाला हरणाचा जन्म मिळाला आणि ज्या 2 पत्नी होत्या त्यांना हरिणीचा जन्म मिळाला. योगाने त्यांच्या पुण्यकर्माने ते एकत्र होते. त्याच वेळी इंद्रदेवतेच्या सेवेमध्ये भीमसेन नावाचा एक चाकर होता. त्या चाकराकडून काहीतरी चूक झाली, काहीतरी गलती झाली. त्यावेळी इंद्रानं त्याला श्राप दिला की पुढच्या जन्मी तू भिल्लाच्या जन्मात जाशील. आणि तो भीमसेन भिल्लाच्या जन्मात आला आणि त्याला आपण किरात भिल्ल म्हणून आज ओळखतो. अशा हे 2 कथा, कन्फ्युज व्हायचं नाही, बरोबर सरळ लाईननी जायचं. 2 कथा झाल्या. इकडे सोमदत्त राजा जो हरिण झाला आणि इकडे भीमसेन जो काय झाला, भिल्ल झाला. आता एक दिवस या हरणाला तहान लागली असताना हा हरिण सरोवराजवळ जाणार होता. विचार केला की काय करायचं, म्हणून सरोवराकडे जात असताना हा किरात भिल्लही काय करायचा, शिकार करायचा. माणूस जे काही कष्ट करतो ते सगळं काही आपल्या परिवारासाठी करत असतो. किरात भिल्ल आपल्या लेकरांचं पोट भरण्यासाठी, पत्नीचं पोट भरण्यासाठी शिकार करायचा. एक दिवस तोही शिकारीसाठी निघाला. शिकारीसाठी निघाला असताना तो दिवस होता महाशिवरात्रीचा. त्याने दिवसभर शिकार पाहिली पण त्याला काही शिकारच मिळाली नाही. विचार केला की आता करावं काय. शिकार न घेता जर मी घरी गेलो तर माझी मुलं माझ्या जवळ येतील आणि मला काहीतरी खायला मागतील आणि त्यांना मी काही खायला दिलं नाही तर मी जाऊही शकत नाही. म्हणून तो घरीही गेला नाही. रात्रभर दिवसभर शिकार शोधत राहिला. शिकार शोधायला लागला, शिकार मिळाला. इकडे बघतोय, तिकडे बघतोय, इकडे बघतोय, तिकडे बघतोय. तेवढ्यात तोही सरोवराजवळ गेला. सरोवराजवळ गेल्यानंतर त्यांनी त्या सरोवराजवळ एक जाळं टाकलं. विचार केला की एखादा पशु प्राणी येईल, पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ तर येईलच येईल. तो इथे आला की मी बाणाने त्याची शिकार करेल आणि माझ्या लेकरांचं पोट भरेल. हा तिथे गेला, बराच वेळ तिथं उभा राहिला पण एकही शिकारी येईना. विचार केला काय करावं. मग आता दमून तो म्हणला चला आपण एका झाडावर बसू. योगानं तिथे आपल्या बेलाच्या पानाचं झाड होतं. तो झाडावरती बसला. आपल्या बाणाला बाण असा तीक्ष्ण होता. तिथे बसला. बसल्या एक पान खाली टाकू लागला. एक पान तोडायचं आणि खाली टाकायचं. जे पानं डोळ्यासमोर यायचे, शिकारीसाठी अडचण व्हायची, ते बसल्या पानं तोडायचं आणि खाली टाकायचं. आपण सुद्धा कीर्तनात बसलो की आपण सुद्धा गप बसत नाही. कुठं चटईच्या दोऱ्याचं ओढून
बरोबर आहे का नाही? कुठं पायाची बोटच मोडू, कुठं नख निघलं तर नखच उडू, शेजारी माती असली तर कुठून दगडच गोळा करू, मोबाईलला फोन आला तर व्हॉट्सअपच चेक करू. आपण सुद्धा ग बसत नाही. पकवाच्या शेजारी सुद्धा बसलं की आता आपण कुठंतरी पीठ वडून घेऊ. बारकी मुलं असतात ना, पीठ वडून घेतात. चला काही ना काहीतरी करतच बसायचं. माणूस एका जागेवर शांत बसूच शकत नाही. त्यामुळे तोही आपला बसायचं, एक एक उचलायचं खाली टाकायचं, एक एक तोडायचं खाली टाकायचं. योगानं त्या ठिकाणी पूर्व काळापासून असलेली एक गुप्त शिवलिंग होती आणि त्या शिवलिंगावरती ते बेलाचं पान पडत होतं. ते बेलाचं पान पडलं, त्याला रात्रभर उपवासही घडला. 3 प्रहर उलटून गेले पण त्याला शिकार काही मिळाली नाही. भोले बाबा प्रसन्न झाले की असा कोणता भक्त आहे ज्याने माझ्यासाठी उपवास केला, जो उपवासी आहे, नवे नवे रात्रभर तो माझी सेवा करतोय, अखंड जो माझ्यावरती बेलाच्या पानाचं अर्पण करतोय, असा कोणता भक्त आहे. भोले बाबा प्रसन्न झाले आणि भोले बाबांनी आपलं शिवदूत त्या व्यक्तीकडे, त्या किरात भिल्लाकडे पाठवलं. शिवदूत खाली आले. शिवदूत खाली आल्यानंतर किरात भिल्लाला म्हणाले की हे बघ, तुला भोले बाबा प्रसन्न झाले, तुला पाहिजे ते माग, पाहिजे ते माग. आता त्याला मागण्याचं ज्ञान नसल्यामुळे एखादा म्हणला असता की मला माझा उद्धार कर, पण मागण्याचं ज्ञान नसल्यामुळे तो म्हणाला हे बघा, मी शिकार करतो, मला प्राण्यांची भाषा कळावी, एवढंच मला वरदान द्या. शिवदूतांनी सांगितलं, ते वरदान दिलं आणि शिवदूत निघून गेले. हा मात्र परत बेलाची पानं तोडायचं, खाली टाकायचं. आता पहाट झाली, सूर्य उजाडला आणि तेवढ्यात एक हरिण आलं. हरिण त्या सरोवराजवळ पाणी पिण्यासाठी आलं आणि त्या जाळ्यात अडकलं. आता किरात भिल्लाने लगेच आपला बाण लावला, बाण सोडणार तेवढ्यात तिकडून एक हरिण आली. यानं विचार केला, एका बाणात 2 पक्षी मारायचे असतात आपल्याला. आपण हा वाक्य ऐकलेलं, एका बाणात 2 हरिण मारायचे आपल्याला. हा क्षणभर थांबला. ती हरिणी त्या हरणाजवळ आली आणि तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. ती म्हणाली, प्रभू प्रभू, तुम्ही इथे आता जाळ्यात अडकला, आता मी काय करावं? इथे कोणीतरी तो शिकारी असेल आणि तुम्हाला जावं लागेल, तुम्हाला मरावं लागेल, पण प्रभू मी तुम्हाला असं जाऊ देणार नाही. प्रभू, मलाही तुमच्या सोबत यायचंय, मला पातिव्रतेचं व्रत पूर्ण करायचंय, मला पतिव्रता स्त्री व्हायचंय, मलाही तुमच्या सोबत यायचंय, मी तुम्हाला असं जाऊ देणार नाही. पण ते हरिण म्हणताय, हे बघ, जाळ्यात मी अडकलोय, हे माझं पाप कर्म असेल, तू काही माझ्यासोबत मरायला येऊ नकोस. तो दुष्ट शिकारी आता इथे येईल, तू इथून पहिली निघून जा. आणि या सगळ्या गोष्टी तो किरात भिल्ला ऐकत आहे. तो किरात भिल्ला ऐकत आहे. तो विचार करत आहे की हे प्राणी असून सुद्धा पतिव्रतेच्या गोष्टी करतीये, धर्माच्या गोष्टी करतीये, आणि आपण माणूस असून सुद्धा प्राण्यांचा जीव घेतोय. करावं काय? करावं तरी काय? ती हरिण बोलती, हे सगळं काही तो किरात भिल्ला ऐकतोय. ती हरिणी बोलतीये त्या हरणाशी, काय करावं, मी इथून जाऊ शकत नाही. पण तो हरिण म्हणतोय, हे बघ, तुझी 2ही पाडसं घरी आहे, तुला मातृत्वाचं कर्तव्य पार पाडणं हे तुझं महत्वाचं कर्तव्य आहे. तुला घरी जावं लागेल, आपल्या लेकरांचा तुला सांभाळ करावा लागेल. पण ती माता, ती पतिव्रता, ती हरिणी म्हणतेय की नाही, मला मातृत्वाच्या कर्तव्यापेक्षाही पतिव्रतेचं कर्तव्य मला मोठं वाटतं, त्यामुळे मी इथून जाणार नाही. तेवढ्यात दुसरी हरिणी तिकडे आली. ती हरिणी गरोदर होती. गरोदर असताना तिच्याही डोळ्यात अश्रू येऊ लागले. तीही म्हणाली की मलाही तुमच्या सोबत यायचंय, मलाही पतिव्रतेचं व्रत पूर्ण करायचंय, मलाही पतिव्रता व्हायचंय, मी तुम्हाला असं जाऊ देणार नाही, मी तुम्हाला एकट्याला जाऊच देणार नाही, मलाही तुमच्या सोबत यायचंय. त्यावेळी ती बारकी हरिणी म्हणती, हे बघा ताई, तुम्ही गरोदर आहात, जर तुम्ही स्वतःहून इथं आला, तुम्ही स्वतःहून किरात भिल्लाला तुमची शिकार करू दिली, तर तुम्हाला बाल हत्येचं पातक लागेल, कारण तुम्ही गरोदर आहात. त्यामुळे तुम्ही घरी जा, माझ्या 2ही पाडसांचा तुम्ही सांभाळ करा, तुम्ही आमच्या सोबत काही येऊ नका. हे बोलल्यानंतर मोठी हरिणी म्हणती, हे माझ्याकडून होणार नाही, मलाही तुमच्या सोबत यायचंय. हे सगळं ऐकल्यानंतर तो किरात भिल्ला समोर आला
समोर आल्यानंतर ते तिघही घाबरल्यानंतर आता किरात भिल्ल शिकार करण्याचं विसरला. तो म्हणाला की तुम्ही एवढ्या धर्माच्या गोष्टी करता, तुम्ही आहात कोण? ते म्हणाले, हे बघा, आम्हाला तुम्ही मारा, आम्हाला काहीही हरकत नाही. पण त्यातली छोटी हरिणी म्हणू लागली की हे बघा, मी एक माता आहे, माझे पती म्हणतायत की धर्मशास्त्रानुसार मला मातृत्वाचं कर्तव्य सुद्धा पार पाडायचं. तुम्ही मला फक्त थोडा वेळ द्या, मी माझ्या घरी जाते, माझ्या पाडसांना स्तनपान करते आणि मी पुन्हा येते. त्यावेळी किरात भिल्ल म्हणाला की तू घरी जाणार, तू परत येशील याचा काय भरोसा? इथं माणसांवर भरोसा नाही, प्राण्यांवर कुठून भरोसा ठेवणार? ती म्हणाली, मी जर खोटं बोलले तर खोटं बोलण्याचं मला पातक लागेल. धर्मशास्त्रात खोटं बोलल्यानंतर जी पापं लागतात की सगळ्या पापाचं वर्णन त्या हरिणीनं किरात भिल्ला समोर केलं. आता बाकी किरात भिल्ल विचार करू लागला की हे प्राणी असून एवढं धर्मशास्त्र जाणतात. मग किरात भिल्लाने त्या हरिणीला जाऊ दिलं. ती हरिण घरी गेली, आपल्या पाडसांना स्तनपान करू लागली. स्तनपान करत असताना तिच्या डोळ्यात अश्रू आहे, कारण तिला आता तिच्या लेकरांपासून लांब जायचंय. तिच्या डोळ्यात अश्रू आहे, अश्रूचे ओघळ त्या बाळांवरती पडत आहेत. ते बाळांनी आईकडे पाहिलं, पाडसांनी आईकडे पाहिलं आणि आईला विचारलं की आई काय झालं, तू का रडतीयस, का रडतीये तू? त्यावेळी आईनं न राहून सांगितलं, हे बघा, तुमचे वडील जाळ्यामध्ये अडकलेत. एका शिकाऱ्याने शिकार करण्यासाठी जाळं टाकलं होतं, त्याच्यात तुमचे वडील अडकलेत आणि त्यांच्या बरोबर आम्हा दोघी पत्नींना जाणं हे आमचं पातिव्रत्येचं कर्तव्य आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला स्तनपान करून मी इथून निघून जाणार आहे आणि त्या शिकाऱ्याला माझी शिकार करू देणार आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला दोघांनाच सुखाने राहायचे. त्यावेळी ती बाळही म्हणाली की आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर येणार, आम्ही इथे राहणार नाही. ती पाडसं सुद्धा त्या हरिणी सोबत निघाली. सरोवरापाशी पोहोचली. सरोवरापाशी पोहोचल्यानंतर आता बाकी किरात भिल्ल पुन्हा विचार करू लागला की मी यांची शिकार करणार आहे. फक्त ती एकटी हरिणी येणार होती तर तिची बालक सुद्धा इथं आली. यांना भीती वाटत नाही की मी त्यांची शिकार करेन? विचार केला नाही. ती पाचही जण तिथे उपस्थित राहिले. त्यावेळी किरात भिल्लाने आपला बाण लावला, बाण मारू लागला. त्यावेळी हरिण म्हणाला, मला अगोदर मारा. त्या हरिणी म्हणाल्या, नाही नाही, आम्हाला अगोदर मारा. ती पाडसं म्हणाली, नाही नाही, आम्हाला अगोदर मारा, कारण आमचं मांस कवळं आहे, तुम्हाला खायला ते रुचकर लागेल, तुम्ही आमचं अगोदर मरण स्वीकारा, आम्हाला तुम्ही अगोदर मारा. हे असे एक जण पुढे येऊन तुम्ही आम्हाला मारा, प्रत्येकाचं मरण ते एकमेकांवर घेत होते. हे पाहून किरात भिल्ल आता बाकी आश्चर्य झाला. त्याने आपला बाण खाली टाकला आणि तो म्हणाला, मी तुम्हाला जीवदान दिले, मी आता तुमचे शिकार करणार नाही. हे पाहून त्या हरणांचं पुण्यकर्म पाहून आकाशातून विमान आलं आणि त्या पाचही देहांचे देह झाले, स्वर्ग लोकात ते प्राप्त झाले आणि ते निघून गेले. कारण त्यांचं पुण्य एवढं होतं की देवाने त्यांचा स्वीकार केला. आता बाकी पुन्हा एकदा शिवदूत आला. शिवदूत आल्यानंतर शिवदूताने किरात भिल्लाला सांगितलं की तू यांना जीवदान देऊन तू पुण्य केलंस. तू जर यांची शिकार केली असती जर तुला पाप लागलं असतं, पण तू यांना जीवदान दिलं, तुला पुण्य लागलं. आज महाशिवरात्री आहे, तू भोले बाबांचं भजन करतोयस, तू त्यांचं नाव घेतलं. इथून पुढे संसारात लक्ष न घालता तू भोले बाबांचं नामस्मरण कर, त्यांच्या नामाचा जप कर. पुढच्या महाशिवरात्रीला तुझ्यासाठी सुद्धा विमान येईल आणि तुझं सुद्धा दिव्य देहामध्ये रूपांतर होईल. त्याने त्यानंतर अखंड भोले बाबांच्या नावाचा जप सुरू केला आणि पुढच्या वर्षी अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवदूत आले विमान घेऊन आणि त्या किरात भिल्लाचा सुद्धा उद्धार झाला. बोला हर 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 हर. भोले बाबा एवढे भोले आहेत की त्यांनी त्या हरणांचाही उद्धार केला, किरात भिल्लाचा सुद्धा उद्धार केला. आज एवढा पर्वकाळ घडून आलाय. मग मला सांगा, तुम्ही भोले बाबांचं नामस्मरण करणार की नाही? करणार ना? सर्वांनी वरती हात करायचे आणि प्रेमाने भोले बाबांचं भजन करायचं.
नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय एवढे आपले भोले बाबा भोले आहेत म्हणून तर नामदेव महाराज सांगतात की हरी भोळा आम्ही डोळा पाहिला. आता आम्ही डोळा पाहिला मग नामदेव महाराजांना भक्त विचारतात की तुम्ही देवाला पाहिलं मग तो देव कसा आहे. तर नामदेव महाराज सांगतात की आमचा देव सुंदर आहे. प्रत्येकाकडे कशानं कशाचं तरी सौंदर्य आहे. प्रत्येकाकडे वेगवेगळं सौंदर्य आहे. प्रत्येकाकडे वेगळं सौंदर्य आहे. कोकिळेचा आवाज सुंदर आहे. मोराचे पंख सुंदर आहे. हत्तीचं चालणं सुंदर आहे. प्रत्येकाकडे वेगवेगळं एक विशिष्ट सौंदर्य आहे. पण आपला देव बाकी संपूर्ण गोष्टीने सुंदर आहे. सगुण मेघश्याम लावण्य सुंदर. प्रत्येक गोष्टीने तो सुंदर आहे. प्रत्येकाकडे देवाने वेगवेगळ्या गोष्टीचं सौंदर्य दिलंय पण देव बाकी सर्व गोष्टीनं सुंदर आहे. मग भक्तांनी विचारलं की तो देव आहे कसा. तो देव किती सुंदर आहे. आपल्याकडे देव तर सुंदर आहे पण प्रत्येकाला वेगळं सौंदर्य दिलंय. तो कोणतं सौंदर्य आहे. आजकाल प्रत्येकाला सुंदर होण्याची अपेक्षा आहे. बरोबर आहे का नाही. प्रत्येक जणाला सुंदर व्हायचंय. प्रत्येक जण सुंदर होण्यासाठी काही ना काही करत असतो. आता मला सांगा गोरं व्हायची एक क्रीम आहे तुम्हाला माहितीये. सर्वांना माहित असेल. महिला मंडळ सर्वांच्या तोंडात एकच नाव येतं काय कोणती. बरोबर ओळखलं काकांनी. मला अपेक्षा नव्हती कोणी उत्तर दिली. फेअर अँड लवली. आता महिला मंडळींना लॅक्मी माहितीये नायका माहितीये भरपूर माहिती. फॉरेवर 52 माहिती सगळं माहिती. पण पुरुष मंडळींना सर्वात पहिल्यापासून एक माहिती फेअर अँड लवली. तुम्हाला माहितीये त्याला फेअर अँड लवली नाव का दिलं. फिरून आली की लावली. फिरून आली की लावली तिला म्हणायचं फेअर अँड लवली. आता मला सांगा फेअर अँड लवली लावल्याने जर गोरं झालं असतं तर आफ्रिकेतली सगळी लोक गोरी नसती का झाली. सांगा ना. महाराज प्रयत्नाने माणूस सुंदर होत नसतो. त्याला मुळातच सुंदर असावं लागतं. आणि काळ आहे म्हणून कमी समजायचं नाही. आपला पांडुरंग परमात्मा कसा आहे महाराज. बरोबर आहे का नाही. प्रत्येक जण फक्त सुंदर व्हायला बघतो. एक मुलगी होती तिच्या शेजारी एक आजी राहायची. ती आजी एवढी गोरी होती एवढी गोरी होती एवढी गोरी होती की विचारूच नका. आणि ती मुलगी आपली थोडी काळी सावळी होती. ती म्हणायची आजी मला गोरं व्हायचंय ग तुझ्यासारखं. किती तू गोरी आहे ग. मी बघ ना कशी दिसते मला गोरं व्हायचंय. आणि ती सारखं असे असं म्हणायची. आजीला आला वैताग. आजीने मारला डायलॉग. आजी म्हणाली पी हळदन हो गोरी. आजी काय म्हणाली पी हळदन हो गोरी. तिला वाटलं खरंच हळद पिल्याने माणूस गोरं होतं. ती घरी गेली तांब्याभर पाणी घेतलं. त्या पाण्यात हळद टाकली. ती मिक्स केली आणि ते पाणी गट्टा 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 पिऊन घेतलं. हळदीचं पाणी पिले. आता काय परिणाम झाला असन. ले लोटा चल पटपटा. ले लोटा चल पटपटा. ती अशी समोरून पळत पळत जायची त्या आजीच्या घरापासून पळत पळत. आजी म्हणाली अगं काय करते. ती म्हणते आजी अगं गोरं होते गोरं होते. आता मला सांग आजीनं काय केलं
म्हण वापरली की पी हळदन हो गोरी. हिनं काय केलं, प्रयोग केला आणि स्वतःची फजिती करून घेतली. एक मुलगा होता, त्याला मिशाच नव्हतं, आणि एका गावातल्याच्या मिशा पहिला पाटील लोकांना कशा मिशा असायच्या, अशा मोठमोठे आकडे. तो म्हणायचा मला सुद्धा असे पिवळदार मोठमोठे आकडे मिशाचे पाहिजे. तो म्हणाला ठीक, काय करायचं मग. त्याच्या मित्राला विचारलं मला अशा मिशा पाहिजे, काय करू. मित्रही थोडा अर्धा विंडोक होता. मित्र म्हणाले इकडे थांब, 10 रुपये दे. तो म्हणाला काय रे. तो म्हणाला दे. त्यानं 10 रुपये घेतले, दुकानात गेला, किराणा दुकानात, 2 फेविक्विकच्या पुड्या आणल्या. दोन फेविक्विकच्या पुड्या घेऊन आला. एका मिशीवर एक पुडी, एका मिशीवर एक पुडी, अशा मिशावरती केल्या. त्या मिशांसोबत त्याचे ओठ सुद्धा पॅक झाले. आता म्हणाव कर फॅशन, हो म्हणाव सुंदर. हे असं सौंदर्य असतं का? नाही. सुंदर होण्याचा प्रयत्न करायला गेला आणि स्वतःचीच फजिती करून घेतली. सुंदर कोण आहे तर आपला भगवान आहे, आपला परमात्मा आहे. म्हणून आपण त्या परमात्म्याचं गुणगान गावं. पण आपण काय करतो, परमात्म्याचं गुणगान न गाता दुसऱ्याच गुणगान गात बसतो. ह्यानी असं केलं, ह्यानी तसं केलं. आता रक्षाबंधन येईन बघा दिवाळीनंतर. आता होऊन गेला, आता परत येईन रक्षाबंधन, भाऊबीज येईल. महिला मंडळींना आपल्या भावाचं भरपूर कौतुक असतं, बरोबर आहे का नाही. नवऱ्याकडे फॉर्च्युनरची गाडी असली तरी भावाकडे स्विफ्ट असली तरी त्याच जास्त कौतुक असतं, बरोबर आहे का नाही महिला मंडळी. बघा हसतात म्हणजे नक्कीच बरोबर आहे. महिला मंडळींना खूप आपल्या भावाचं कौतुक. अशा 3 जणी महिला होत्या, गप्पा मारत बसल्या. गप्पा मारत असताना एकमेकीच्या भावाचं कौतुक करू लागल्या. म्हणल्या माझा भाऊ असा, माझा भाऊ असा. जात्यावर दळण दळत होत्या. दळण दळत असताना आपण काय म्हणतो, ओव्या म्हणतो. पहिल्या म्हणायचं आता काय नाही, आता फोनवर गप्पा मारतो बहिणीशी, काय चाललं ग, कसं चाललं ग. हे आताच झालं. पहिल्या काळात ओव्या असायच्या. ती एक महिला आपल्या भावाचं गुणगान गाऊ लागली ओव्यामध्ये. म्हणू लागली वाट चार वाट सरू, वाट चार वाट सरू, काही पाहतोस खेड्याला 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 खेड्याला, अन माझ्या बंधूच्या वाड्याला 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 वाड्याला, सोन्याचं कुलूप सोन्याचं कुलूप 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 कुलूप. वाट चार वाट सरू, काय पाहतोस खेड्याला, आणि माझ्या बंधूच्या वाड्याला सोन्याचं कुलूप. मग त्याला राहायला नीट घर का नसाना, पण काय घराला काय सोन्याचं कुलूप. याला काय म्हणायचं, कौतुक. याला काय म्हणायचं, गुणगान. आता हिनं गुणगान गायकल्यावर दुसरी गप बसल का. दुसरी नवे सुरू केलं. वाट चार वाट सरू, वाट चार वाट सरू, नीट चाल रघुमान गुमान गुमान गुमान, आणि माझ्या बंधुराया बसाया इमान 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 इमान. बंधुरायाला बसायला विमान. मग घरी त्याच्या सायकल का नसाना, पण बसायला काय विमान. याला म्हणायचं गुणगान. याला म्हणायचं वेड्या बहिणीची वेडी माया. बघा पुरुष मंडळी लय मोठ्याने बोलतात, महिला मंडळी बघा तुमच्याबद्दल चाललंय ना. आता या दोघींचं झालं. तिसरी गप बसल का. तिसरी नाही सुरू केलं. लिंबाच्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली, माझा बंधू दारू पाडी बाई पाडी ग पाडी बाई पाडी, कोणी मेल्यानं केली साडी, आणि पोलिसाची गाडी, आणि हातात पडली बेडी बाई बेडी ग बेडी बाई बेडी. आता मला सांगा, लिंबाच्या झाडाखाली पडती वय, पडली असती तर अशी दुकानं कशाला असती. हा, पोलिसाची गाडी आली, हातात बेडी पडली. याला गुणगान म्हणायचं का नाही. याला गुणगान नाही म्हणायचं. स्वतःचं गुणगान करायला गेलं की स्वतःचीच कशी फजिती करून घ्यायची हे म्हणायचं. पण जाऊ द्या, वेड्या बहिणीची वेडी माया. विठ्ठला विठ्ठला. या जगात सुंदर जर कोणी असेल तो आहे फक्त आणि फक्त आपला भगवान परमात्मा. तो किती सुंदर आहे. अगदी आपल्याकडे 15 मिनिटं आहेत,
तेवढ्यामध्ये एक भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन करेल मी. मधुसूदन सरस्वती, वेदांत शास्त्रात पारंगत असलेले मधुसूदन सरस्वती, ते अत्यंत विद्वान होते. असं म्हणतात की विद्येची देवता सरस्वती काय म्हणायच्या हे फक्त मधुसूदन सरस्वतींना कळायचं, आणि मधुसूदन सरस्वती काय म्हणायचे हे फक्त विद्येची देवता सरस्वतींना कळायचं, असं म्हटलं जायचं. वेदांत बिंदू, वेदांत कल्पिका, गुडार्थ दीपिका, भागवतापर टीका मधुसूदन सरस्वतींनी लिहिली. आता या ग्रंथांच्या नावावरूनच आपल्या लक्षात येईल की ते किती विद्वान होते. विद्वान असताना एक दिवस ते वृंदावनात गेले, आणि वृंदावनात गेल्यानंतर त्यांनी जाहीर करून दिलं की ज्याला कोणाला शास्त्रार्थ करायचं असेल त्यांनी शास्त्रार्थासाठी तयार राहा, नाहीतर भक्ती वगैरे सगळं काही सोडून द्या. आणि मग आता तिथल्या पुजाऱ्याला प्रश्न पडला की आता मधुसूदन सरस्वती येणार, शास्त्रार्थ करणार. शास्त्रार्थ म्हणजे काय? पहिल्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारायचा आणि दुसऱ्या व्यक्तीनं त्याचं उत्तर द्यायचं. मग दुसऱ्या व्यक्तीने प्रश्न विचारायचा आणि पहिल्या व्यक्तीनं उत्तर द्यायचं. आता मधुसूदन सरस्वती एवढे विद्वान आहेत की त्यांच्या समोर कोणीही टिकू शकत नाही. पुजाऱ्याला चिंता पडली की आता करायचं काय, करायचं तरी काय. मग ते देवापाशी गेले आणि देवाला पूजा केली, देवाची अर्चा केली, प्रार्थना केली की हे देवा, उद्या मधुसूदन सरस्वती शास्त्रार्थ स्पर्धा घेणार आहे. त्या स्पर्धेत मधुसूदन सरस्वतींसमोर कोणीही टिकणार नाही, कोणाचाही ठाव लागणार नाही. देवा तू असं काहीतरी कर, असं काहीतरी कर, काहीतरी कर. जर मधुसूदन सरस्वतींसमोर कोणीही टिकलं नाही तर हे सर्व लोक पूजा अर्चा सगळं काही सोडून देतील. त्यामुळे देवा तू काहीतरी कर. दुसरा दिवस उजाडला. मधुसूदन सरस्वती वाळवंटामध्ये स्नानासाठी जात असताना, यमुनेवर स्नानासाठी जात असताना, तिकडे निघाले असताना त्यांना एक छोटंसं बाळ दिसलं. छोटंसं बाळ होतं, त्या वाळवंटातल्या त्या तीरावरच्या रेती बरोबर खेळत होतं. ते असं माती उचलायचं, बुचकुल्याच्या बुचकुल्यात छोटं बाळ माती घ्यायचं आणि स्वतःच्या डोक्यावर ओतायचं. एवढं एवढंसं बाळ माती घ्यायचं, स्वतःच्या डोक्यावर ओतायचं. विचार करा ना किती सुंदर दिसत असेल. छोटंसं बाळ माती उचलायचं, डोक्यावर टाकायचं. मधुसूदन सरस्वतींनी त्याला पाहिलं आणि मधुसूदन सरस्वतींचे पाय नकळत त्या बाळाकडे ओढले जाऊ लागले, नकळतपणे त्याच्याकडे जाऊ लागले. त्याच्याकडे जस जसे मधुसूदन सरस्वती जायचे तस तसे ते बाळ अदृश्य होऊ लागले. मधुसूदन सरस्वती ते बाळ जिथे होते तिथे पोहोचले. त्यांनी पाहिलं, त्यांना तिथे ते बाळच दिसेना. मधुसूदन सरस्वती सर्वांना विचारू लागले की इथे एक बाळ होतं, ते बाळ रेती बरोबर खेळत होतं, ते बाळ कुठे आहे? छोटंसं बाळ होतं, मला त्या बाळाला पाहायचंय, मला त्या बाळाला भेटायचंय. कोण होतं ते बाळ? कोण होतं? प्रत्यक्ष बाळ कृष्ण. कसे होते? मुकुट सिर मोर का मेरे चित्त चोर का, मुकुट सिर मोर का मेरे चित्त चोर का, दो नैना नैना नैना, दो नैना नैना नैना, दो नैना सरकार के कटीले कटार के, दो नैना सरकार के कटीले कटार के, सरकार के कटीले कटार के, कमल लजाए तेरी नयनों को देख के, कमल लजाए तेरी नयनों को देख के, भोली घटाए तेरी गजरे की रेख पे, चमन के बिसार के कि सब तो पे वार के, दो नैना नैना नैना, दो नैना नैना नैना, दो नैना सरकार के कटीले है कटार के, दो नैना सरकार के कटीले
तारके तुम्हाला एक तारके मुकुट सिर मोर का मुकुट सिर मोर काय झालं की मधुसूदन सरस्वती सर्वांना विचारू लागले की मला त्या बाळाला भेटायचे, ते कोण होते. त्यावेळी एक तिथे साधू महाराज आले. साधू महाराजांनी सांगितलं की ते बाळ कृष्ण आहे, भगवान कृष्ण आहे, आणि तुम्हाला जर त्या भगवान कृष्णाच्या बाळ रूपाची जर भेट घ्यायची असेल तर त्यासाठी एकच उपाय आहे. तो उपाय म्हणजे नामस्मरण. तुम्हाला त्या भगवान श्रीकृष्णांचं नामस्मरण करावं लागेल. त्यावेळीच तुम्हाला त्या भगवान श्रीकृष्णांच्या बाळ रूपाची भेट होईल. आता आपल्याला सुद्धा कीर्तन रूपे परंपरेनुसार जे भजन असतं ते आपल्याला भजन करायचे. सर्वांनी माझ्या मागे भजन करायचं. विठोबा रखुमाई त्या भगवंताचं नामस्मरण सुरू केलं आणि मधुसूदन सरस्वतींना त्या बाळ कृष्णाच्या रूपाची भेट झाली. फक्त नामस्मरणाच्या जोरावरती देवाची भेट झाली. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की हरी कसा आहे, श्रेष्ठ आहे. हरी श्रेष्ठ आम्हा कष्ट नाही ते. एवढा तो श्रेष्ठ आहे की आम्हाला कसलेही कष्ट देत नाही. एवढंच नाही, नामदेव महाराज सांगतात, देवाच्या तिसऱ्या गुणाचं वर्णन करतात की हरी कसा आहे, उदार आहे. उदार आहे, उदार नाही बरं, उदार म्हणजे देणारा. एवढा उदार आहे की विचारू नका. देव सर्वाला सर्व काही देतो, एवढा तो उदार आहे. हरी उदार आम्हा धीर होईना, एवढा तो हरी उदार आहे. एवढंच नाही, नामदेव महाराज अजून देवाच्या गुणाचं वर्णन करताना सांगतात की देव देणारा आहे, दाता आहे. त्या देवानं तुम्हाला आम्हाला 3.5 हाताचा देह दिलाय. 3.5 हाताचा देह दिलाय. एवढं देऊन सुद्धा त्याने तुम्हाला आम्हाला आरोग्य दिलंय, आयुष्य दिलंय. एवढा हा दाता देणारा आहे. आणि हेच नामदेव महाराज आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगतात. नामा मने हरी दाता, नामा मने हरी दाता, नामा मने हरी दाता, नामा मने हरी दाता, नामा मने हरी दाता.
असा रक्षितो ज्ञानेश्वर माऊली कावा कोडावे चुका पावली ते चोज करून माऊली रिजे जेवी. झालेली सेवा भोलेबाबांच्या चरणी अर्पणाने झालेली सेवा अनंत जन्माच्या पुण्याईनं ज्यांच्या पोटी मला जन्म मिळाला असे असणारे माझे माता पिता त्यांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करते. तसेच झालेली सेवा समस्त ग्रामस्थ सणसवाडीकरांच्या चरणी अर्पण करते. या कार्यक्रमाला साथ संगत करणारे आपले मृदुंगाचार्य उत्कृष्ट आहे, पेटी मास्तरी, आपले सर्व टाळकरी असतील, सर्व ज्यांच्या माध्यमातून सेवा करण्याचा योग आला असे आपले महंत योगी अखिलनाथजी महाराज आणि समस्त ग्रामस्थ आपले गोरक्षनाथजी दरेकर असतील, त्याचप्रमाणे गोरक्षनाथजी हरगुडे असतील, त्यांच्या सर्वांच्या योगानं, त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ सणसवाडीच्या वतीनंच मंडळ असेल, आता प्रत्येकाची नावं घ्यायला तुम्ही म्हणताल, महाभजनी मंडळ असेल, सर्वांचे आभार मानते, सर्वांचे ऋण व्यक्त करते. जे काही चुकलं असेल ते माझं असेल, जे काही आहे ते माझ्या गुरूंचं आहे, माझ्या वडिलांचं आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते. माझ्या महिला मंडळी एवढ्या आशेनं, एवढ्या अपेक्षेनं इथे या ठिकाणी उपस्थित आहे. 12 वाजत आले, उद्याची परत त्यांची ड्युटी चालू होणार आहे. पुरुष मंडळी तरी 8 वाजता उठतील, 9 वाजता उठतील. महिला मंडळींना उद्या पोरांची शाळा असेल तर 7 वाजताच उठायला लागते. 7 कशा येतं, 5-6 वाजताच उठायला लागत असेल. सो त्यांचेही आभार मानते. पुन्हा एकदा ही झालेली सेवा भोलेबाबांच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. जय विठ्ठल. याच्यातून